नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मी तुम्हाला आज घेऊन आलो आहे संन्यास आश्रममध्ये। हे विलेपार्ले वेस्टला आहे। विलेपार्ले स्टेशनहून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। इथे तुम्ही वॉकिंग किंवा ऑटोने येऊ शकता। ह्या आश्रमाची स्थापना महामंडलेश्वर स्वामी महेश्वरानंद गिरीजी महाराज यांनी 1945 मध्ये केली। आश्रम म्हणजेच मंदिर खूप स्पेसफुल आहे आणि इथे खूप शांतताही जाणवते। ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर ह्या मंदिरामध्ये संजय दत्त यांच्या वास्तव मूवीतील सेंदूर चढायो ह्या आरतीचं शूटिंग आणि टी सिरीज यांच्या गुलशन कुमार यांची फेमस हनुमान चालीसेचं शूटिंग ह्याच मंदिरमध्ये झाले आहे। इथे तुम्ही एकाच वेळी अनेक देवदेवतांचे दर्शन घेऊ शकता। तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा इथे घेऊन येऊ शकता। भगवान विष्णू यांच्या दशावतारापैकी एक प्रभू नरसिंहांचं मंदिर सुद्धा इथे बघू शकता। गणपती बाप्पाची ही सुरेख मूर्ती तुम्ही बघू शकता, पूर्ण अशा सोनेरी रूपामध्ये आहे। ते पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं ही मंदिर आहे। ही मारुतीरायाची मोठी अशी सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता। याच ठिकाणी टी सिरीज यांच्या फेमस हनुमान चालीसेचं शूटिंग सुद्धा झालेलं आहे। ह्या सिंहाच्या जबडातून जायला खूप मस्त वाटत होतं। दोन्ही साईडला मंदिर आहेत, त्यामुळे यातून जाऊ येऊ शकता आपण। इथे तुम्ही एकाच वेळी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकता आणि सोबतच तुम्ही जलाभिषेक सुद्धा करू शकता। त्याची सोय मंदिरमध्ये केली आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार ज्योतिर्लिंग हे भगवान शिव यांचे स्वरूप आहे, जे सर्वात शक्तिशाली आणि आशीर्वाद देण्यास आणि इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानले जाते। भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतात 12 वेगवेगळ्या ठिकाणी याची मंदिरे आहेत। ही तीर्थस्थळे भगवान शिवची सर्वात पवित्र पूजास्थळे मानली जातात आणि दरवर्षी हजारो भक्त भेट देत असतात। तर तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंग मंदिराला भेट दिली आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि इथपर्यंत आला आहात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे एक गोशाळा सुद्धा आहे। संपूर्ण मंदिर फिरल्यानंतर तुम्ही ह्या गोशाळेला सुद्धा भेट द्या। तिथे त्यांना तुम्ही खायला चारा आणि तिथले गोळे खायला देऊ शकता। या आश्रमाबद्दल तुम्हाला माहिती होतं का? जर नसेल माहिती तर नक्की भेट द्या आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा। अशाच नवनवीन ठिकाणाबद्दल माहिती मी तुम्हाला देत राहीन। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। भेटून लवकरच नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।